करतो आहोत. पण या प्रश्नपत्रिका किती सोडवल्या याच्यापेक्षा जे प्रश्न चुकले, हे चुकणारे प्रश्न आपल्याला जर समजून घेतले तर आपल्या यासारख्या चुका पुन्हा होणार नाही आणि मार्क वाढणार. आपण जर 8वीचं मेरिट पाहिलं तर अगदी 220 पर्यंत खाली येतं. 220 मार्क मिळवणारा विद्यार्थी हा स्कॉलरशिपला पात्र होत असतो. आता NMMSचं वगैरे पाहिलं तर NMMSचं अगदी 95-100 मार्कापर्यंतची मुलं पण लागतात. म्हणजे काही 90-85-90ची मुलं देखील NMMSला लागत आहे. कारण अलीकडे मुलांची अभ्यास करण्याची मानसिकता बदललेली आहे. आपण बघतोय आता 5वीची मुलं हजार मुलं असतात. ओढाचढीनं उत्तरं देतात, बोलताय, प्रश्नांची उत्तरं सांगताय आणि चुकणारे प्रश्न विचारताय की इथे काय झालं, इथे कसं चुकलं, माझी काय चूक झाली, हे समजून घेत आहे. तसं 8वीच्या मुलांमध्ये तसं दिसत नाही की तुम्ही जर बोलला, तुम्ही सांगितलं, प्रश्नांची उत्तरं समजून घेतली, कशी प्रश्नाची उत्तरं आली, की आपली चूक काय झाली हे नक्की जर आपल्या लक्षात आलं तर पुन्हा चुका होणार नाही. नुसतं तुम्ही पाहिलं, तपासलं, बरं काय त्यामध्ये आपल्याला फ्रीमध्ये नुसतं पाहिलं, तपासलं, निघून गेला, काही त्यातनं साध्य होणार नाही. मग 100 सोडवले काय, 2000 सोडवले काय, साध्य काहीच नाही. तर चुकणारा प्रश्न सोडवत असताना कुठला विद्यार्थी माझं चुकणारे म्हणून सोडवत नसतो, तो कॉन्फिडेंटली सोडवत असतो. मग सोडवत असताना त्याच्याकडनं काय चूक झाली हे जर त्याच्या लक्षात आलं तर पुन्हा चूक होणार नाही. चला घ्या, चला. महेंद्र या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला मही अधिक इंद्र पर्याय क्रमांक 4 असणार आहे. खालीपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. भूमिपुत्र पर्याय क्रमांक 2. भू दीर्घ उच्चार आहे, उच्चार केल्यानंतर ते लक्षात येतं. भूमिपुत्र एक असे. पररूप संधीमध्ये काय 1 अधिक 1 काय होतं की दुसऱ्या पहिल्या 23 1 अधिक 1 पहिल्या व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातलं स्वर एकत्र येतो, त्याला पररूप संधी आपण म्हणतो. पुढे खालीपैकी संबंधित सर्वनामाचे वाक्य कोणते? संबंध दाखवला आहे सर्वनामाने. जो करतो तो बोलतो. कविता भाग पूर्व दिशेला रक्तवर्ण अन नील नभाचा वरी पहारा, अशा दिवशी येतो अश्विन आलो आलो करी पुकारा. नटावरुनी बांधावरुनी पीत फुलांच्या चौऱ्या ढाळी, येतो अश्विन वायू रूपाने गवताच्या पात्यावर लोळ. कर्पूर होऊन जळे मंदिरी, होतो तो दसऱ्याचे सोने. सोने घ्यावं सोने म्हणून लाख मुगाचे एकच गाणे. दीपावलीच्या दिनी अंगणी रांगोळी रेखितात बाला, अश्विन येतो हळू येते लिहून कंठी दीपक माला. तर अश्विन ऋतूचं अश्विन महिन्याचा आहे. अश्विन महिन्यात कोणत्या रंगाची फुले अधिक असतात? पिवळ्या. कुठे लिहिले? हा, पीत फुलांच्या चौऱ्या ढाळी. पीत म्हणजे पिवळ्या. कवितेत वर्णन केलेल्या महिन्यानंतर कोणता महिना आहे? अश्विन नंतर कोणता येतो? कार्तिक. खाली कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? भूमी. भूमीला आलेला नाही. काय याला? पुष्पला आलाय, फुल आलाय. पवनला आलाय, वायू. अंबरला आलाय, न. काही कोणत्या शब्दाचा समानार्थी झाला? काही निश्चित आणि एक वचनी शब्दाचा पर्याय. 1 मत 5 मते. म्हणजे मते काय येईल? आणि 1 शीत 5 शीते काय येईल? 1 खत 5 खते काय येईल? 1 पाते 5 पाती. जे आपलं चाकूचं पात्र 1 पाते 5 पाती. कांद्याची पाताचं त्याचं देखील उदाहरण देऊ शकतो आपण. खालीपैकी सकर्मक क्रियापदाचे वाक्य ओळखून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. सकर्मक क्रियापद कोणतं येईल? रोहनने पुस्तक फाडले. सकर्मक याचा अर्थ कर्म असणार. रोहन शाळेत गेला, रोहनवर सुरू झाली क्रिया, त्या शाळेवरती घडलेली नाही. त्यामुळे कर्ता रोहन आहे, त्यात कर्म नाही आहे. मुले मनसोक्त खेळली, याच्यामध्ये कर्ता मुले आहेत, कर्म नाही. रोहन खड्ड्यात पडला, रोहनवर सुरू झालेली क्रिया रोहनवरच खड्ड्यात संपली.
त्यामुळे त्यामध्येही कर्म नाही आहे. आणि रोहनने पुस्तक पाडले, यात कर्ता रोहन आहे आणि कर्म पुस्तक आहे. बघता बघता लढाऊ विमाने आकाशात झेपावली या वाक्याचा काळ ओळखू त्या पर्यायक्रमांची वर्तुळ रंगवा. आता या काळ ओळखायचा पहिला की बघता बघता लढाऊ विमाने आकाशात झेपावली. तर इथे झेपावली क्रिया घडली म्हणजे भूतकाळ आहे. आणि मग त्याच्यामध्ये कोणता भूतकाळ? तर साधा भूतकाळ, साधा भूतकाळ. सुरीने फणस कापला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारक अर्थ. सुरीने कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे. ने ने म्हणजे काय? नेईशी नेईशी तृतीया. तृतीयेचा कारक अर्थ काय? करण. पुढे 12वा प्रश्न घ्या. सर्व लोकांनी त्याला डोक्यावर घेतले या वाक्याचा प्रयोग ओळखा. सकर्म व्हावे. याच्यामध्ये भावेमध्ये सकर्मक आणि अकर्मक असतं. कर्म असेल तर सकर्म, कर्म नसेल तर अकर्म. भावेमध्ये कर्ता बदलला, कर्म बदललं तरी क्रियापद बदलत नाही. सर्व लोकांनी त्याला डोक्यावर घेतले, क्रियापद घेतले. येणारे सर्व लोक म्हणजे कर्ता आला सर्व लोक. घेण्याची क्रिया कोणावरती घडलेली? त्याला, त्याच्या म्हणजे तो कर्म आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कर्ता पाहिला तर सर्व लोकांनी त्याचे एक वचन केलं. लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं म्हणजे इथं कर्त्याला प्रत्यय आहे त्यामुळे बदलणार नाही. कर्म त्याला म्हणजे तो, त्यालाही प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्मालाही प्रत्यय आहे त्यामुळे कर्ता कर्म बदललं तरी बदलणार नाही. त्यामुळे भावे प्रयोग आहे आणि तोही सकर्मक भावे प्रयोग. पुढे सुसंगत परिचय. गावातील लोकांना टिंबटिंब ध्यास लागला होता. गावातील प्रत्येकाने सहभागी होऊन आपापल्या पातळीवर छोटे मोठे टिंबटिंब दिले. सर्वांच्या हाताने स्वच्छ झालेला परिसर पाहून सर्वांचे डोळे. आता परिसर स्वच्छ मग याच्यावरती गावातील लोकांना स्वच्छ परिसराचा ध्यास लागला होता. तिसराही गावातील प्रत्येकाने सहभागी होऊन आपापल्या पातळीवरती छोटे मोठे योगदान दिले होते. सर्वांच्या हाताने स्वच्छ झालेला परिसर पाहून सर्वांचे डोळे निवले. म्हणजे डोळे निवले म्हणजे समाधान होणे. खालीपैकी कोणत्या समासात प्रामुख्याने विग्रह करताना शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावा लागतो? तत्पुरुष. इथं प्रत्यय वापरावा लागतो ना. उदाहरणार्थ सांगा. राजवाडा, राजाचा वाडा. म्हणजे इथं प्रत्यय वापरल्याशिवाय ती तत्पुरुष समासामध्ये त्याचा विग्रह करता येत नाही. कोरम या शब्दाला प्रतिशब्द घनसंख्या. तर इथं जेव्हा एखादी सभा वगैरे असते तेव्हा त्याला कोरम पूर्ण व्हावा लागतो. सभासद जेवढे आहेत त्याचा 1/3 त्या ठिकाणी प्रेझेंट असावे लागतात. त्याला म्हणतात कोरम. असा कोरम ठरलेला असतो. तेवढी लोक तिथं प्रेझेंट असणं गरजेचं असतं. त्याने अभ्यास केला आणि त्याची चांगली प्रगती झाली या वाक्याचा प्रकार ओळखून पर्याय रंगवा. त्याने अभ्यास केला आणि त्याची चांगली प्रगती झाली. कोणतं वाक्य येईल? संयुक्त वाक्य. बरं. काव्यपंक्तीतील अलंकार कोणता? काला, मात्रा, अनुस्वार, अन, वेलांटीची झुंबर छान, बिरगुण बसते जोडाक्षर ते हळू, उकार हळूच हलवी मान. यांना सगळ्या उपमा दिलेल्या आहेत त्यामुळे कोणता येईल? उपमा. य य य य असे गण असणारे वृत्त म्हणजे किती अक्षर आली? य य य य 12 अक्षर म्हणजे कोणता येतो? भुजंग प्रयाग. प्रघात या शब्दाचे 2 अचूक समानार्थी शब्द. एक रीत आहे आणि दुसरा परंपरा. पर्याय 1 4. पुढीलपैकी विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी. तीक्ष्ण सौम्य आणि दुर्गम सुकर हे चुकीचे आहे. उथळच्या विरुद्ध खोल बरोबर आहे. सुज्ञेच्या विरुद्ध अज्ञ हे पण बरोबर आहे. खालीपैकी योग्य जोडी कोणती? हट्टीपणा करणारा दुराग्रही ही बरोबर आहे. ज्याला कशाची उपमा देता येणार नाही असे अनुपमी. दुसऱ्याचे भाषण ऐकणारा श्रोता आणि मोजकेच बोलणारा मितभाषी. खालील प्रश्नात चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. धिंडवडे काढणे काय म्हणते? चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार कोणता आहे? कोणता?
दाद न देणे, दुर्लक्ष न, दाद न देणे म्हणजे दुर्लक्ष करणे. अमृतवेल कादंबरीचे लेखक वि. स. खांडेकर. चला पुढे. दोन संख्या 6x व 8x त्यांचा मसावी 14 आणि नसावी 168 आहे, तर x बरोबर आहे. आता इथे सूत्र आहे, दोन संख्यांचा नसावी गुणिले नसावी बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार 14 गुणिले 168 होईल. याचा गुणाकार काय होणार आहे? 6x आणि काय म्हणते 8x. याचा गुणाकार होईल 48x वर्ग बरोबर 14 गुणिले 168. आता हा गुणाकार करायची गरज नव्हती, मी हे पाठवून दिले x वर्ग बरोबर 14 गुणिले 168 भागिले 6 गुणिले 8 असं लिहिलं असतं तर चालेल. 6 ने 12, 8 ने 8 जातो काय ते 8 गुणिले 16, 8 एक 3 ने दिला 3 गुणिले 6, 3 7 21, 2 ने 2, 7 14, 7 7 49, x वर्गाची किंमत 49, याचं वर्गमूळ काढलं x बरोबर 7. चला पुढे खाली लिहिले की अपरिमेय संख्यांचा समूह कोणता? अपरिमेय विचारलेला आहे, त्यामुळं पर्यायी पद्धत वापरा. की पहिल्या पर्यायामध्ये काय चुकीचं आहे? 232 भागिले 8 ही परिमेय संख्या. दुसऱ्यामध्ये सर्वच्या सर्व 135 भागिले 42 का अपरिमेय? त्याचं उत्तर काय निघतंय? नाही, खालीपैकी अपरिमेय संख्याचा समूह विचारला. पहिल्या पर्यायामध्ये 49 रूट निघतंय म्हणून त्या काय सगळ्या अपरिमेय होऊ शकत नाही. 232 भागिले 8 केलं तर ती पण अपरिमेय येत नाही. दुसऱ्या पर्यायामध्ये रूट 7ची निघत नाही बरोबर. 135 अंश छेद 42 याची काय येते किंमत? 135 अंश छेद 42 अपरिमेय का परिमेय? आपल्याला काय विचारलं? अपरिमेय का विचारलं? म्हणजे त्या परिमेय बरं आपल्याला पहा पुढे पुढे हा काय म्हणणार? काय अपरिमेय? 135 7 ने जातो का? नाही ते जात. 42 3 ने जातोय 14 5 3 8 1 9 3 4 12 3 5 15 45 अंश छेद 14. वास्तव संख्या सगळ्या संख्या रेषेतील अपरिमेय संख्या बी दाखवता येतात ना संख्या रेषेत. असं कोण म्हणलं की अपरिमेय संख्या रेषेत दाखवता येते? √3 संख्या रेषेत दाखवता येतं का नाही? आपल्याला पहिला धडा आहे ना तो. मग आपल्याला संख्या रेषेत सगळ्या वास्तव संख्या पण दाखवतो, म्हणजे सगळ्या संख्या दाखवता येतात, म्हणजे याला वास्तव संख्या देखील म्हणतात. याचं उत्तर काढायचं म्हटलं तर काय होईल? 14 गुणिले 28 14 3 4 बाकी राहिले 3 झाले. 14 गुणिले 28 2 राहिले. 14 1 14 6 राहिले 60 झाले. 14 चौक 56 4 राहिले 40 झाले. 14 गुणिले 28 12 राहिले 120. 14 7 8 14 8 12 दर्शे 8 राहिले. इथे पुढे ते जाते जे इथं, त्यामुळे ती अपरिमेय. आता तिसरी डॉट 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 मध्ये त्यामुळे ती अपरिमेय संख्या, म्हणजे पहिली दुसरी तिसरी तिन्ही अपरिमेय. तिसऱ्या पर्यायामध्ये √5 ची किंमत निघत नाही, √99 ची किंमत निघत नाही. 129 अंश छेद 23 त्याचंही काढून बघितलं पाहिजे. एक 4-5 त्याच्यापर्यंत गेले की आपल्याला कळतं. हां 49 निघतंय म्हटल्यानंतर ते अपरिमेय येणार नाही, तो पर्याय कट होतोय. 361 वर्गमूळ निघतो म्हणून पर्याय कट होतोय. हे बरोबर आहे, पण आता मला ते तसंच पद्धत इथं वापरून चालेल का? मला तुम्हाला पेपर सोडवताना वापरून येते. 361 वर्गमूळ निघते म्हणजे परिमेय आहे, 49 निघते म्हणजे परिमेय झाले. 2 पर्याय कट राहिले, दुसरा तिसरा. चला पुढे. वजा 279 अंश छेद 124 वजा पाय ठिकाणी आपण मांडणी करूया. वजा
279 अंश छेद 124 वजा चौकटीमध्ये काय दिलं भागिले. आता हे मांडतानाच मी भागिले म्हणजे उलटून गुणिले मांडतो. 165 गुणिले 825 अंश छेद 375 कशाने भाग जाईल 25 ने. 25 एके 25 25 एके 25 25 एके 25 25 पाचा 25 इथे 15 ने जातो का 15 ने 105 ओके 5 एके 5 5 त्रिक 15 याचं उत्तर काय 11/3 म्हणजे दोन इथे संक्षिप्त करून जाते का 9 7 16 17 18 4 6 आणि 7 इथे 3 जाते पण इथे नाही जात. बरं चला 79/124 वजा आणि इथे पण आतमध्ये वजा येईल म्हणजे वजा वजा अधिक होणार आहे 11/3 एक सारखा करा 124 होईल म्हणजे याची नाही जात 124 गुणिले 3 बरोबर चला याची 3 पट करावी लागेल. मग 279 ची 3 पट 9 त्रिक 27 चाली 2 3 9 27 7 2 3 7 21 2 23 3 चाली 2 3 2 6 2 8 अधिक याची 124 पट करावी लागेल. 11 चौक 44 4 4 4 11 2 22 4 26 11 11 2 13 1364 मधून 837 वजा करा 14 7 गेले 7 राहिले आजचा मिनिटातला 7 ने 4 गेले 2 राहिले आणि 13 8 गेले 5 भागिले 3 चौक 12 2 अचले 3 2 6 आणि 7 3 एके 3 इथे जात होतं का 5 2 7 7 14 नाही 527 छेद किती जातोय 31 ने 31 एके 31 31 दोन्ही 62 31 एके 31 पहिले 21 21 ने 31 17 17 छेद 12 तर क्रमांक 1 खाली गटात किती सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत 51 81 नाही कारण 3 ने जातोय 17 19 आहे 21 22 आहे 91 39 13 ने भाग जातोय 57 69 नाही का 3 ने भाग जातो 28 75 आहे 89 93 आहे कशाने जातोय नाही 3 हा 89 ला हा मग 27 72 कुठं ते जाते का हो ही अजून ते चालले 27 72 समोर नाही 11 57 आहे किती आल्या जोड्या 5 चला पुढे वर्तुळामध्ये पहा 2 सारख्या अंतरावरती असणाऱ्या जीवा 2 सारख्या मापाच्या जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात बी एस सी ए पी बी काय म्हणलेलं आहे ओपी आणि ओ एस 12 ओपी आणि ओ एस या 12 आहेत म्हणजे केंद्रापासून समान अंतर याचा अर्थ त्या जीवा सारख्याच मापाच्या असणार आहे. पुढे ओडी 37 ओडी आणि ओडी 37 म्हणजे त्रिज्या 37 दिलेली आहे. तर त्रिकोण ए ओ बी ची ए ओ बी याची विचारलेली परिमिती ही 37 म्हणजे ही 37 असणार ही 37 असणार. आता हे काढावं लागेल मी याच्यावरून 37 12 35 कसं काढलं 5 12 13 लहान बाजू सम असेल तर 16 12च्या निम्मे 6 6चा वर्ग 36 वजा 1 35 अधिक 1 म्हणजे 35 दोन्ही किती झाली 70 ही 70 हे 37 हे 37 37 दोन्ही 74 70 144. चला पुढे
यमचा 11/6 गुणिले यमचा 3/4 गुणिले यमचा 1/3. इथं बेस सारख्याचे घातांकाची काय होते बेरीज डायरेक्ट मांडतो. स्क्वेअर रूटमध्ये यमचा 11/6 अधिक 3/4 अधिक 1/3 आणि छेदामध्ये पण तसंच आहे. रूट यमचा 1/2 अधिक 5/3. आता इथं अधिक वजा वजा होईल 5/4. तुम्हाला दिसेल वजा कसं आलं तर ते वजा 5/4 आहे. अधिक वजा ते कंसात टाकलं तर अधिक वजा वजा होता. आता हे कळायला तुम्ही आता तेवढे सुज्ञ झालेले आहात. चला पुढे. आता वरती इथं छेद सारखा करा. काय होईल 12 याची दुप्पट 22 याची तिप्पट 9 याची चौपट 4 22 9 31 4 35/12. बघ इथं खाली छेद सारखा 2 3 4 12 याची 6 पट 6 चौपट 20 वजा याची तिप्पट 15 26 वजा 15 म्हणजे काय 11/12. चला आता इथे संक्षिप्त रूप जात नाही. आता भागिले म्हणजे इथे गणित काय झालं यमचा रूट यमचा 35/12 भागिले रूट यमचा 11/12 भागिले म्हणजे अहो बेस सारखा असेल तर घातांकाची काय होते वजाबाकी होते. रूट यमचा 35/12 वजा 11/12 बेस सारखा आहे छेद सारखा आहे. 35 मधून 11 गेले 24 म्हणजे रूट यमचा 24/12. आता इथे म्हणजे इथे संक्षिप्त रूप दिलं 12 × 12 12 × 24 म्हणजे काय होईल रूट यमचा वर्ग वर्ग म्हणजे रूट यम गुणिले रूट यम 2 वेळा मांडला म्हणजे रूटचं चिन्ह देईल. उत्तर काय येणार आहे फक्त एम उत्तर येणार आहे. बरोबर 2चा घन दिलाय. यम बरोबर 2चा घन आला. 2चा घन म्हणजे काय येणार उत्तर 8. गणेशने फेब्रुवारी 2016 मध्ये पहिले 15 दिवस 48 रुपये प्रति लिटर याप्रमाणे रोज 1.5 लिटर उरलेले दिवस त्याने रोज 1.25 लिटर दूध घेतले तर त्याने त्या महिन्याचे दुधाचे बिल किती द्या. आता फेब्रुवारी 2016 किती दिवसाचा आहे फेब्रुवारी 2016 लीप वर्ष त्यामुळे 29 दिवसाचा आहे. मग पहिल्यांदा पहिले 15 दिवस हे त्याने 48 रुपयाचा रोज 1.5 लिटर घेतला. राहिलेले किती दिवस आहेत 14 दिवस. आता इथं 48 रुपयाचं 1.5 लिटर म्हणजे 1.5 लिटरचे पैसे किती झालेले 48 रुपयाने 72. पण 72 गुणिले 15 केले की पहिल्या 15 दिवसाचं बिल आणि राहिलेलं 1.25 लिटर घेतले. एका लिटरचे 48 मग 1.25 लिटरचे किती होतील रे अर्ध्या लिटरचे 24 पाव लिटरचे 12 म्हणजे 12 आणि 24 36 48 36 84 म्हणजे रोज इथे 15 दिवस 72 रुपये घेतले 14 दिवस 84 रुपयाचं. 15 दुनी 300 3 15 5 वर्ष 105 3 108 इथे 14 चौक 56 1176 याची बेरीज करा एवढं बिल त्याचं होईल 2256 रुपये बिल झालं. चला 2/3चा वजा 14 व 4/9चा 17 यांच्या गुणाकाराच्या उत्तराच्या संख्येच्या बेरीज व्यस्त संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती. त्यांचा अगोदर गुणाकार करा. गुणाकार केल्यानंतर 2/3चा वजा 14 म्हणजे काय होईल 2/3चा वजा 14 व 4/9चा 7 यांचा गुणाकार करायचा. तुमच्या गुणाकार आता इथे प्लस मध्ये आणायचं म्हणजे काय होईल
2/3चा चौथा घात गुणिले 4/9चा सातवा. याचा अर्थ काय होतो पहा. या ठिकाणी लक्षात येत असेल, ठीक आहे. 4चा 7वा घात भागिले 9चा 7वा घात, ज्यावरती अंशाचा गुणाकार केला 4चा 7वा भागिले 9चा 7वा, आणि याला भागिले 2चा चौथा भागिले 3चा चौथा. भागिले म्हणजे उलटून गुणिले करा. उलटून गुणिले काय होईल? 4चा 7वा भागिले 9चा 7वा गुणिले 3चा चौथा भागिले 2चा चौथा. सोडू आपण हे थोडंसं. इथे बेस सारखा करून घ्यावा लागेल. इथे बेस सारखा करून घेतला जातं, त्या पद्धतीने जाऊन नंतर तुम्हाला हे मांडून पण दाखवतो. इथे 2चा, इथे बेस 2 आहे, इथे 3 आहे. म्हणजे यात 9चा बेस आपल्याला 3 करता येईल, 4चा बेस 2 करता येईल. 2चा वर्ग 4 आहे. 4 म्हणजे 2चा वर्ग 4 आणि 4चा 7वा. आता इथे काय बदल करायचं नाही, 3चा चौथा आहे तसा. आता इथे 9 आहे. 9 म्हणजे 3चा वर्ग आणि त्याचा 7वा गुणिले 2चा चौथा. आता हा 2चा कितवा झाला? 2चा 14वा गुणिले 3चा चौथा भागिले 3चा 14वा गुणिले 2चा चौथा. बेस सारखा असेल, भागाकार असेल तर घाताकाची वजाबाकी होते. 2चा 14वा वजा चौथा गुणिले 3चा चौथा वजा 14वा. या 14 मध्ये वजा 4 होते आणि 4 मध्ये वजा 14 होते. 4 14 मधनं 4 गेले 2चा 10वा गुणिले 3चा वजा 10वा. आपल्याला इथं काय म्हणजे आता हे गणित इथं. आता पहा इथे जर इथे मांडताना वजा 10वा आहे, तो आपल्याला मांडताना काय कसा करता येईल? 2चा 10वा गुणिले 1 अंशाचे 3चा 10वा. याचा गुणाकार केला तर काय होईल? 2चा 10वा भागिले 3चा 10वा. ओके. पुढे काय म्हटलेलं आहे त्यांनी? याचं उत्तर आहे याच्या गुणाकारच्या उत्तराच्या संख्येच्या बेरीज व्यस्त. याची बेरीज व्यस्त काय होईल? वजा 2चा 10वा भागिले 3चा 10वा. बेरीज व्यस्त संख्येची गुणाकार व्यस्त. याची गुणाकार व्यस्त काय होईल? पर्याय का वेगळे ते आपण काय कुठे गोंधळ होतो? आपला भाग घालवता येतोय आपल्याला इथे संक्षिप्त करून. 2चा 10वा म्हणजे 2 10 वेळा मांडले. इथे 2 5 जात नाही ना. 2चा 10वा आणि 3चा दुसरा घात आहे. 2चा दुसरा आणि 3चा दुसरा. मग कंस टाकायचं वरती प्रश्न. 203चा दुसरा घात आणि 7वा घात. मग 203चा 14वा घात म्हणजे 203चा वजा 14वा घात. आपलं कुठं चुकलंय मला नक्की सांगा. काय झालं आपलं? आपण त्यांच्या उत्तरापर्यंत का पोहोचू शकत नाही? तू कसं केलं होतं? 203चा दुसरा घात केला. इकडे 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 409चा 7वा. इकडे 409 आहे ना. 203चा दुसरा घात केला. 7 2 14. 203चा 14वा. 4/9चा काय केला? 2चा दुसरा घात आणि 3चा दुसरा घात केला. ओके 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 ओके. इथे तू बेस सारखा करून घेतला. ओके. ते काय मिसअंडरस्टँड? 2/3चा वजा चौथा गुणिले 4/9 म्हणजे 2चा वर्ग 2/3चा वर्ग आणि त्याचा 7वा. ओके. त्याचा बेस म्हणजे इथे काय झाला? 2/3चा वजा चौथा गुणिले 2/3चा 14वा.
मी तर बेस सारखा आहे तर घाताकाची काय होते बेरीज होते -4 अधिक 14 -4 मधून अधिक 14 गेले 203 चा 10वा येतो आणि हे ते उत्तर आपलं काय वेगळं आहे हेच आहे ना तेच उत्तर पण आपल्याला तिथं पर्यायामध्ये तसे नाही आहेत ना आपण एवढं सगळं पळून तिथंच आलो 203 चा 10वाच आहे पण पुढे आपलं उत्तर काय आपल्याला वेगळे येतं ज्या संख्येच्या बेरीज व्यस्त वजा 203 चा 10वा आणि त्याची गुणाकार व्यस्त वजा 203 चा 10वा ही झाली बेरीज व्यस्त त्याचा गुणाकार व्यस्त काय होईल वजा 302 चा 10वा ही गुणाकार व्यस्त मग 302 चा 10वा म्हणजे तर उत्तर तेव्हा 4/9 कशी येते आणि चपरा सुद्धा ना 1/2 1/2 चा 10वा तर छेदला येतं काय काय नक्की पुढे काय होतंय मला ऍक्च्युअलीचा कशाला एक छेद का एक छेद करायचा एक छेद का करायचा उत्तर निघालं उत्तर निघालं पण मग जर एक छेद दिला तरी तिथं पर्याय कुठे असेल हा मग 4/9 येतोय की कसा येतो 4/9 कसा येतो 4/9 सगळं 4/9 म्हणजे पण त्याचं हे केलं वर्ग काढले वरती कुठे वर्गमूळ निघतंय वरती वर्ग करायचं असेल 3/2 आहे ना त्याचा वर्ग केला तर त्याचा 5वा काढणार आहे बर चला 9 वर्ग केला तर 9/2 चा 5वा आला वजा छेद वजा 9/4 चा 5वा आहे का ते पर्यायामध्ये आणि मग ते 1/4 चा 5वा 2 नंबर येते कारण आपण जर खाली घेतला ते वजा इथं याचं हे पहा 1/4/9 चा 5वा उलटून गुणिले काय होतो 9/4 म्हणजे याचा एकच आहे हे फक्त उलट गेले तर 9/4 चा 5वा देण्याची 1/4/9 चा 5वा ओके आणि दुसरा कोणता येतो पर्याय 2 पर्याय नोंदवा आहेत वजा 4/9 चा 5वा 4/9 चा 5वा नाही येणार वजा 4/9 चा वजा 5वा कोणता येतोय पहिला चौथा पहिला वजा 4/9 चा वजा 5वा येथे 1 केलं की ते होईल चला पुढे 34वा पाठ त्या ठिकाणी 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता 2 समांतर रेषा उभ्या आहेत त्याला ही छेदिका आणि छेदिकेने छेदले असता होणारे जे अंतर कोण आहे यांचे कोण दुभाजकाने तयार होणार इथे 90 डिग्रीचाच असतो तर AZC PZQ PZQ हा कधीही पाहिला तरी कितीचा येतो 90चा येतो कारण या ठिकाणी हे अंतर कोण्या अंतर पण तरी 180 असते 180 च्या निम्मे याची 90 होणार आहे अरे कोण दुभाजक म्हणजे हा किती येणार 90 पुढे 3/4 च्या 7/12 मध्ये किती मिळवलं बेरीज 1/2 आता 3/4 4 मध्ये गुणिले 7/12 मध्ये x मिळवल्यास उत्तर 1/2 हा गुणाकार करा अगोदर संक्षिप्त रूप जाते का 3 1 3 3 4 12 7/16 हे अधिक आहे ते तिकडे गेले तर वजा होतील x बरोबर 1/2 वजा 7/16 छेद सारखा करा x बरोबर छेद सारखा 16 होईल याची 8 पट 8 वजा 7 x बरोबर 1/16 येईल पर्याय क्रमांक पहिला पुढे 0.000 4
0.00004 गुणिले 0.009 गुणिले 0.06 बरोबर 0.6चा वर्ग गुणिले 60 गुणिले 10चा x वा घात तर x बरोबर किती. आता आपल्याला 0.6चा वर्ग काय 0.6चा वर्ग कधी येतो काय येतो 0.6चा वर्ग 0.3 म्हणजे हा गुणाकार केल्याशिवाय आपल्याला 0.3 उत्तर येणार आहे का नाही. हा गुणाकार केला 9 चौक 36 दशांशचिन्ह 3 आणि हे 4 हे 7 संख्या 1 2 3 4 5 6 7 संख्येच्या अगोदर आणि पुढे काय आहे 60 बनवायचे त्याला. आता ते पण बघूया गुणिले 0.06. आता इथे 0.06चा वर्ग काय येतो 0.36 येतो म्हणजे इथपर्यंत आपल्याला हे दशांशचिन्ह नाही म्हणजे किती घरं पुढे न्यावं लागेल 1 2 3 4 5 म्हणजे 10चा वजा 5वा म्हणजे 0.6ला 10चा वजा 5वाने गुणावं लागेल. पुन्हा त्या ठिकाणी 60 बनवायचं म्हणजे इथे किती घरं न्यावं लागेल 3 घरं म्हणजे इथे किंवा साधा फोडून सांगतो तुम्हाला की आपल्याला इथे 0.0000036 आहे. हे दशांशचिन्ह 5 घरं पुढून येण्यासाठी 1 2 3 4 5 भागिले 1 2 3 4 5 ने गुणावं लागेल. याने गुणलं की हे 5 घरं सर 36 छेद 36 0.36 छेद एकावरती 5 शून्य. आता इथे दशांशचिन्ह किती घरं पुढे न्यायचंय 3 घरं म्हणजे इथे 0.60 आपल्याला 0.0 आहे 0.060 इथपर्यंत येण्यासाठी कितीने गुणावं लागेल 3 घरं न्यायचं 1 2 3 शून्याने भागिले 1 2 3 शून्य गुणाकार केला 60 होईल वरती आणि छेदामध्ये काय होईल एकावरती 3 शून्य. मग आता इथं हे आपण मांडू शकतो 0.6चा वर्ग आहे 0.6चा वर्ग आणि हे झाले 60 ओके. भागिले आता याला किती 10चा पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा 7वा 8वा 10चा वजा 8वा भागिले 10चा 8वा म्हणजे एकची किंमत वजा 8 येईल. पण 2 5 6 ची व्यवहार या पूर्णांकात रूपांतर कोणते 257.257 छेद 100 होईल. 2 घरं पुढे काढा. याला संक्षिप्त रूप कशाने देता येते पहा कशाने जाते त्याचं पंच काय होत आहे सॉरी आवर्ती आहे मी पाहिलं नाही 2.57 2.57 आवर्ती. तर याचं सांगा 2 पूर्णांक एकच घर आवडती आहे 2 घर आवडती असती तर मग 557 मांडलं असतं. इथे काय होतं नक्की तर नाही 90 एकच घर आवडते एक ठीक आहे. मी उद्या त्याला सांगेल तर बघितलं पाहिजे ते मला नाही ऐकायला पण येत नाही येत तर मी कशात त्यासाठी आलो बसून मी ते उद्या सांगेल. 2 वर्षापूर्वी वडिलांचं वय विवेकच्या वयाच्या 6 पट होते. 18 वर्षानंतर वडिलांची वय विवेकच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्यांची आजची वय 2 वर्षापूर्वी विवेक आणि वडिलांची वय विवेकच्या वयाच्या 6 पट विवेकचं x असेल तर वडिलांचं 6x. 18 वर्षानंतर हे 2 वर्षापूर्वी म्हणजे आज किती असणार आहे 6x अधिक 2 x अधिक 2. 18 वर्षानंतर हा 18 वर्ष वाढेल
6x अधिक 20 होईल आणि हा x अधिक 20, तेव्हा याची दुप्पटी असणार. म्हणजे काय होईल समीकरण 6x अधिक 20 बरोबर 2 कंसात x अधिक 20 याची दुप्पट वडिलांचं गुणाकार केला तर 6x अधिक 20 बरोबर 2x अधिक 40. जे 2x इकडे पाठवा 20 तिकडे पाठवा 6x मधून 2x गेले 4x बरोबर 40 मधून 20 गेले 20, x बरोबर 5. जे 2 वर्षापूर्वी विवेकचं वय 5 वर्ष होतं, वडिलांचं वय 30 वर्ष होतं. मग त्यांची आजची वय तो 7 वर्षाचा झाला, वडील 32 वर्षाचे झाले. दोन वस्तू 37वर येते का लक्षात? नाही येत. 2 नंबरचं काय येते मला ते पाहिजे ना. काय ओके, पण मला ते पद्धत पाहिजे ना की कसं हे करायचं. याचं उलट गेली उत्तरावर, तू उत्तरावर गेली, मला उत्तरावर न जायचं, मला प्रश्नावर जायचं. मी इथे जेव्हा 2 घर, एक घर आवडती असेल किंवा एक घर नाही तेव्हा कोणतं आहे पुस्तक असले तर काढा, नाही पुस्तक तुमच्याकडे तर बसा ग बघू. काढल्यानंतर 2 वस्तू प्रत्येकी 9,000. आपल्याकडे पुस्तक आहे तिथे हायटी कुक वाहून पूजा ना, पूजण्यासाठीच आपण घेतली ती. ओझं होतं पुस्तकाचं, मी पुस्तक घेऊन यायचं म्हणल्यानंतर एखादं कळलं नाही तर ते बघितलं पाहिजे, तेवढी बघण्याची कुवत पाहिजे आपल्यामध्ये. आम्ही निवांत पाय पसरून निवांत टक्क्याला लोडायला टेकून बसल्यासारखं बसतो. आम्ही आले कशासाठी? गप्पा मारायला, एकमेकाशी नुसतं खुणवा खुणवी करायला, दुसरं काय काम आहे आम्हाला? सरांना गरज आहे म्हणून ते घेतात, सरांनी हाकालले की जातो आम्ही घरी, कधी उघडून पण बघत नाही. एखादा आमचा प्रश्न चुकला तर त्याच्यावर आम्ही काय केलं पाहिजे, त्याला तळमळ लागते बिंबीच्या देठात बसलं तर होतंय. नाही तर आमचे मार्क आहे त्याच लेवलला आहे. झालं 110 ते 120 रेंजला चालणारा 130-40च्या पुढे जायला तयार नाही, कारण तो घरी काही करतच नाही. फक्त इथं वेळेला यायचं, पेपर सोडवायचा, घरी गेल्या तर त्या पेपरचं पान देखील उघडून बघायचं नाही, पुस्तकाचं देखील हात देखील लावायचा. असे किती महाभाग आहेत की ज्यांनी आम्ही घरी गेल्यानंतर पुस्तकाचं उघडून की जे प्रश्न आमचे चुकले ते बघतो, त्या टाईपचा एखादा प्रश्न सोडवतो. सोडवायचं राहून द्यावं, आहे तेच आम्हाला कसं घरच्याने हाताळतात म्हणून घेतोय. चला, 2 वस्तू प्रत्येकी 9,900 रुपयास विकल्याने एका व्यवहारात 10% तोटा, एका व्यवहारात 10% नफा. एकीकडे 10% नफा 10% तोटा, म्हणजे यात 100% तोटाच असतो. या दोघांचा गुणाकार करायचा 10 गुणिले 10, 100 भागिले 100 केलं 1% तोटा. पर्याय क्रमांक 4. दुकानदाराने प्रत्येकी 12 वस्तूच्या खरेदीवर 3 वस्तू मोफत दिल्या, तर त्याने शेकडा किती टक्के सूट दिली? जे 12ला 3 दिले, आता 100ला किती? 12ला 3 वस्तू तर 100ला x बरोबर 100 गुणिले 3 भागिले 12, 3 चौक 12, 4 25% वस्तू मोफत दिली. सूट दिले, त्याने शेकडा किती टक्के सूट दिली? असं नाही काय आपण काय म्हणलं, किती टक्के वस्तू दिल्यात आपण ते मोफत दिल्या काढले. आपल्याला त्याचं काय, त्याने शेकडा किती टक्के सूट दिली. प्रश्न वेगळा आहे, आपण प्रश्न समजून घेतला आहे. ही 1 रुपयाला एक वस्तू असेल, 100 रुपयाला एक वस्तू, 1200 रुपयामध्ये त्याने 1200 रुपयाची खरेदी केली तर 300 रुपयाचा त्याने वस्तू मोफत दिल्या. म्हणजे याचा अर्थ 1 रुपयाला एक वस्तू मागली ना, 3 वस्तू मोफत दिल्या म्हणजे एकूण 15 वस्तू झाल्या ना. 15 वस्तू म्हणजे 1200 रुपयाला 1200 रुपयाला 15 वस्तू, 80% 80 रुपये. 20% सूट. ही 100ची वस्तू त्याने 80 रुपयाला, असं ते घ्यायचं. ही 100 रुपये एका वस्तूची किंमत मानली, 10 वस्तू घेतल्या, 1200 रुपये झाले. 1200 रुपयात त्यांनी काय केलं, आपल्याला 15 वस्तू दिल्या. 15 वस्तू 1200 रुपयाला 15 वस्तू मिळाल्या म्हणजे किती रुपयाला बसली एक वस्तू? 80 रुपये. 100 रुपयाची वस्तू केवढ्याला मिळाली? 80 रुपयाला. म्हणजे किती टक्के सूट मिळाली? 20% सूट मिळाली. जा पुढे पहा. 3 समांतर रेषांनी एका छेदी कोण बदला राहिला प्रश्न
सोबतच्या आकृतीत रेषा PQ पॅरलल आहे, UV त्यांची छेदिका आहे, TX लंब RS या ठिकाणी हा लंब आहे, माप दिलेला आहे PUT हा 35 चा दिलेला आहे. तर UTX विचारलेला आहे, UTX या कोणाचं माप विचारलेलं आहे. आता हा 35 असेल तर हा किती येईल संपूर्ण 145. अंतर कोण आहे म्हणजे 180 35 वजा केले 145 त्यातनं हा कितीचा आहे 90 आहे म्हणजे हा कितीचा राहिला 55. 145 मधनं 90 वजा केले 55 येईल. तो 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतात. 3 समांतर रेषा एका छेदिकेने छेदले असतात. विरुद्ध कोणाच्या 16 जोड्या मिळतील का? किती मिळतील? या ठिकाणी एक जोडी इथे 2 इथे 2 इथे 2 इथे 2 इथे झाल्या 6 जोड्या मिळतील. 8 कशा होतील? कशाचा 8 होतील? 4 जोड्या विरुद्ध कोणाच्या? मी प्रश्न पाहिला काय ऐकला? विरुद्ध कोणाच्या 16 जोड्या मिळतील? 6 जोड्या. आंतरकोण परस्पराचे पूरक कोण असतील? आंतरकोण परस्पराचे पूरक कोण असतात. तुझं आंतरकोण कोणाच्या 8 जोड्या मिळतील? 4 जोड्या. या ठिकाणी पाहिलं तर याला 1 इकडे 2 बरोबर. इथे 2 झाल्या, खाली 2 झाल्या, 4 वरच्या इथे जोडलं तर 6 होते, 8 नाही. संगत कोण एकरूप असतील? संगत कोण तुम्हाला म्हणतात? संगत कोण सगळीकडे म्हणजे या हा संगत कोण एकरूप असतात समांतर रेषांना छेदिकेने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4. एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौरस मीटर आहे. तो चौरस कर्णाच्या बाजूवर कापला तर तयार होणाऱ्या 2 त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती किती? आता क्षेत्रफळ 100 आहे, बाजू 10 येईल. तो कर्णावरती कापला तर 10√2 येणार आहे. ही बाजू 10 आहे, ही बाजू 10 आहे, तर त्याचं क्षेत्र परिमिती विचारलेली आहे. म्हणजे तिन्ही बाजूची बेरीज 10 + 10 20 + 10√2. याच्यामध्ये कॉमन काढावं लागेल. 10 कॉमन काढला तर 2 + √2 ही त्याची परिमिती येणार आहे. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 हा दिलेला आहे, 1 हा दिलेला आहे. पुढे सोबतच्या आकृतीत बिंदू G हा PQR चा गुरुत्व मध्य आहे. GS बरोबर 10. आता गुरुत्व मध्य काय करतो? हा गुरुत्व मध्य या मध्यरेषेचे 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. शिरोबिंदूपासून गुरुत्व मध्यपर्यंतचे हे 2 भाग असतात आणि हा 1 भाग असतो. GS दिलेला आहे 10. 10 असेल की किती असणार आहे? 20. संपूर्ण PS किती असणार आहे? 30. 50 चे 50% भागिले 25 चे 25%. 50 चे म्हटलं की 50% म्हणजे 50/100 भागिले, आता याला कंस टाका, इकडे 25 चे 25% म्हणजे 25 चे 4 करून टाका. इथे 50 गुणिले 50/100 भागिले ते उलटून गुणिले होतील 100 भागिले 25 गुणिले 25. 100 गेले 25 दुने 50, 25 दुने 50 तर काय 4. मग आता 4 उत्तर डायरेक्ट पर्याय नाही मिळेल. मग काय करावं लागेल? ते काढावं लागेल. 4 उत्तर कुठे येते? 220% येते का? 220% 2 पेक्षा लहान येणार. 200% 4 येणार. 50 चे 8% बरोबर आहे. 25 चे 0.1 6% होईल का? नाही. तर 20 चे 20% म्हणजे पर्याय 2 आणि 4. 150 मीटर लांबीची एक गाडी 550 किलोमीटर वेगाने धावली तर 100 मीटर लांबीचा बोगदा किती सेकंदात ओलांडला? म्हणजे काय काढायची? वेळ काढायची. वेळ बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती आहे? 100 मीटरचा बोगदा आहे आणि गाडीची लांबी 150. 100 + 150 भागिले वेळ किती आहे? 50. त्याला गुणिले किती करायला पाहिजे? 5/5. इथे 5 चे 18 18 चे 5 एवढंच कळलं पाहिजे. इथे
250 250 गुणिले 18 भागिले 50 गुणिले 5 केलं तर 50 पाचा 5 एके 5 गेले उत्तर काय येईल? 18 सेकंद. नसेल एकमान पद्धतीत करून घेतलं तर 50 किलोमीटर म्हणजे 3600 सेकंदाला 50,000 मीटर, तर 250 मीटरला एक्स मांडलं तरी काही हरकत नाही. तांबे जस्त यांच्या संमिश्रणाने 5 किलोग्रामचा एक धातूचा गोळा तयार केला. या गोळ्यामध्ये 35.5% जस्त असेल तर किती किलोग्राम तांबे असेल? आता 35.5% जस्त आहे म्हणजे राहिलेलं तांबे किती? 64.5. मग आपल्याला 5 किलोग्रामचे 64.5% काढायचे. 5 किलोग्रामचे ग्रॅम करा 5000 म्हणजे 64.5% म्हणजे 100. दशांशने एक घर पुढे गेले 1 शून्य गेला, 3 शून्याला 3 शून्य गेले. 645 गुणिले 5 5 5 25 25 2 22 5 30 2 32 3225 एवढं ग्रॅम म्हणजे किलोमध्ये केलं तर 3.225 सोबतच्या आकृतीमध्ये पहा कोण दिलेले आहे. त्या आकृतीच्या प्रविषय कोणाचे माप 115 एक्सची किंमत 20 दिलेली आहे. या ठिकाणी कोण दिलेले? पहिला x वजा 4 अधिक 10 एक्सची किंमत दिली 20 भागिले 4 केलं तर 5 अधिक 10 म्हणजे 15चा आहे. हा दुसरा कोण दिलेला आहे? x अधिक 15 म्हणजे किती होईल? 35. तिसरा कोण दिलेला आहे? 3x अधिक 3x अधिक 5 म्हणजे कितीचा जर होतोय तो? 65 म्हणजे 65 अधिक 35 100 अधिक 15 115चा हा होतो. मग प्रविशाल कोणाचे माप? या कोणाचं विचार 360 मधनं 115 वजा केले किती येईल? 245. a अधिक 7 2a अधिक 1 3a वजा 4 2 1 अधिक 5 2a 2a वजा 1 5a वजा 7 या 7 संख्या आहेत. त्यातील 2a वजा 1 आणि 2a अधिक 5 यांचे गुणोत्तर अनुक्रमे एकाच 3 आहे व त्यांच्यातील फरक 6 आहे. तर त्या 7 संख्येची सरासरी केली म्हणजे त्यांचं गुणोत्तर एकाच 3 आहे. 2a वजा 1 आणि दुसरी संख्या आहे 2a अधिक 5 यांचं गुणोत्तर एकाच 3 म्हणजे याची तिप्पट केली की ही बरोबर होणार म्हणजे याला तिप्पट करा बरोबर 2a अधिक 5 याची तिप्पट केली तर काय होईल? 6a वजा 1 बरोबर 2a अधिक 5. एकाच 3 आहे ना गुणोत्तर लक्षात ते पाहिजे ना. हे दोन्ही इकडे जे वजा 3 तिकडे पाठवू 6a वजा 2a बरोबर 5 अधिक 3 4a बरोबर 8 बरोबर 2 याची किंमत घातली 2. पहिला सांगा a अधिक काय 7 सगळी सरासरी विचारली. पहिली a अधिक 7 म्हणजे किती होईल? 9. चला दुसरी 5 2a अधिक 1 म्हटल्यानंतर 5. तिसरी 3a वजा 4 म्हणजे 2. चौथी 2a अधिक 5 9. पाचवी 2a म्हणजे 4. सहावी 2a वजा 1 आणि सातवी 5a वजा 7 3. याची सरासरी 9 5 14 15 16 25 4 30 7 35 झाली. 7 संख्येची भागिले 7 केले सरासरी 5. फरक कशासाठी दिला होता त्यांनी? फरकाचं काय करायचं होतं? फरक इथं 2a वजा 5 मधनं 2a वजा 1 केलं की तर आपण तिथे गुणोत्तरावरनं काढलं, काही जण फरकावरनं काढलं. लवकर चला पुढे. हे पान संपलं. ओके.
पुढील पाठ पहा. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? ही आकृती पतंगाची आहे. ही बाजू 1 रुपये, ही बाजू 1 रुपये. CBAD काय म्हणलेलं आहे पहा. सोबतच्या आकृतीत त्रिकोण ABD एकरूप CBD असल्यास खाली कोणते विधान चूक आहे? लेंथ AB बरोबर लेंथ BC बरोबर. दुसरा लेंथ अँगल A बरोबर अँगल C बरोबर. तिसरा मेजर ऑफ अँगल ADB बरोबर मेजर ऑफ अँगल CDB बरोबर. ADB आणि CDB बरोबर. चौथं AB एकरूप CD चुकीचं आहे. AB आणि CD एकरूप आहेत का? नाही. हे दिसतंय त्यामुळे काय गरज नाही. त्याला 2x+3y 5x+6y याचा गुणाकार घे. आता इथे करावा लागणार आहे का अजून काय क्लुप्ती चाललेली ते एकांच्या 5x+6y 2 ने गुणलं 5 दुने 10x² 2 ने गुणलं 12xy 3y ने गुणलं 15xy आणि गुणलं अधिक 18y याच्यावर पर्याय कोणता कट होतो ना 10x² 18y वर्ग कुठलं येतं उत्तर 3 10x² 18y म्हणजे केवळ याचं पाहिलं नाही. आता पुढे आता हे सोडवतं हे 27xy येणार आहे. पुढे चौरसाची बाजू 50% वाढवली तर चौरसाचं क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? काय होतं ते सूत्र इथं? चौरसाचं क्षेत्रफळ बाजू 50% वाढेल तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? सूत्र काय? चौरसाचं बाजूचा वर्ग ते घेऊन बघायचं काही कारण नाही. तुम्ही 10चा घेतला इथे 15 घेतली पाहिजे. याचं क्षेत्रफळ 100 येणार आहे, याचं 225 येणार आहे. हे किती टक्क्याने वाढतं? 125% वाढतं. 125% वाढतं. खालीपैकी 2 अचूक विधाने ओळखा. -14/11 ही संख्या रेषेवर -2च्या उजवीकडे पहा. संख्या रेषेवरती काढू 0 -1 -2 -3 इकडे 1 2 3 -14/11 दशांश चिन्हात केलं तर काय येईल उत्तर? -1 दशांश. ती कुठं असणार आहे? -1च्या आणि -2च्या मध्ये असणार इथे. म्हणजे ती कोण -2च्या कुणीकडे झाली? उजवीकडे आहे का? बरोबर आहे. दुसरं -3/9 ही संख्या रेषा -6/9च्या डावीकडे. आता -3/9 पहा इथे आपण इकडं गेलो तर -3/9 नंतर -4/9 -5/9 -6/9 असेल. -6/9 मग ही 6/9च्या डावीकडे आहे का? कुणीकडे आली? उजवीकडे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक दुसरा चुकीचा आहे. तिसरा 14/19 ही संख्या रेषेवर 0च्या डावीकडे. 14/19 म्हणजे काय झाली? 0च्या डावीकडे येईल का? येईल. 14/19 ही उजवीकडे असणार. आणि -27/34 ही संख्या रेषेवर -21/34च्या डावीकडे. पहा इकडे पहिल्यांदा -21/34 येईल, नंतर इकडे -29/34 येणार. मग 27/34 इथे 27/34 इथे 21. 27/34 ही संख्या रेषेवर -21/34च्या डावीकडे आहे का? आहे. त्यामुळे ते बरोबर आहे. त्यामुळे उत्तर बरोबर कोणतं येणार आहे? 1 आणि 4. 8:07 मिनिटे व 9:03 मिनिटे कमी या दोन्ही वेळा एकच आहे. 8 आणि 9 याच्यामध्ये कितीचा वेळ आहे? 1 तास. म्हणजे 7x + 3x 7x + 3x बरोबर फरक याच्यातला 1 तास म्हणजे 60 मिनिट. 10x बरोबर 60 मिनिटं, x बरोबर 6 मिनिटे आलं. आणि मग 7x म्हणजे 7/42 म्हणजे 8:42 मिनिटं झालेली आहे. आणि दुसऱ्या घड्याळात काय म्हणतो? 9:18 मिनिटं कमी 3x म्हणजे वेळ आहे 8:42.
पुढे अनेकामध्ये 4 उमेदवारांना वैध मतापैकी मिळालेली मतं दाखवलेली आहेत. पहा, महेशला पडलेली मते, महेशला किती पडले? 60,000. महेशला एकूण कितीचा आहे तो बरोबर संपूर्ण वर्तुळ 360चा आहे का हे पहिल्यांदा चेक करत जावा. आहे का? आहे. महेशला दिलेला आलेख कोणत्या प्रकारचा आहे? वृत्तालेख. जोड स्तंभालेख नाही, शतमान स्तंभालेख नाही, वृत्तालेख आहे, विभाजित स्तंभालेख नाही. म्हणजे पर्यटन स्तंभालेख कळते म्हणजे तिथं त्याच्यावरच पहिला तिसरा चौथा कट होतो, पहिला दुसरा चौथा कट होतो. विजयी उमेदवार 2 नंबर उमेदवारापेक्षा किती अधिक मताने निवडून आला? म्हणजे 120 अंश म्हणजे 60,000 केलं तर 160 अंश म्हणजे किती हे पण काढता येईल. एकूण मतदार काढायची पण गरज नाही. म्हणजे 120 अंश म्हणजे 60,000 अंश. तर 160 अंश म्हणजे किती मत? किती एक मत? किती येत आहे? 80,000. हे 120च्या निम्मे, 160च्या निम्मे तोंडी कळते. तर तो किती अधिक मतांनी निवडून आला? 20,000 मत. याला 60,000 मिळाली, त्याला 80,000 म्हणजे 20,000 मतांनी तो निवडून आला. किती मतं पडलीत म्हणलं असतं तर 80,000 मतं पडली. शेखरला एकूण वैध मताच्या शेकडा किती मतं मिळाली? शेखरला किती मिळाले? 45 अंश. मग किती अंशापैकी? 360 पैकी 45 तर 100 लागेल अशी मांडणी करू शकता. म्हणजे 360 पैकी 45 तर 100 लागेल. म्हणजे मांडणी दुसऱ्या पद्धतीनं या पद्धतीने करू शकता. 1-0ला 1-0 गेला, 9-4 9-5 45, 4 नंतर 2.5 उत्तरी 12.5%. 12.5% मतं शेखरला मिळालेली आहे. पुढे जर स्टार बरोबर 0 वर्तुळात टिंबवाचा आहे या अटीनुसार 63 स्टार वर्तुळात टिंबवाचा या संख्येला एक अंकी सर्वात मोठ्या त्रिकोणी संख्येने निश्चित भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? आता या ठिकाणी पहा काय म्हणलेले आहे? 6 3 स्टार आणि वर्तुळात टिंब. आता याची किंमत काय दिलेली? याची किंमत काय दिली? याच्यापेक्षा 1 ने कमी. म्हणजे या ठिकाणी उदाहरणार्थ इथे जर 1 घेतली तर इथे 2 येईल, इथे 2 घेतली तर इथे 3 येईल, इथे 3 घेतली तर इथे 4 येईल, अशा पद्धतीने. आणि मग काय म्हणले? सर्वात एक अंकी सर्वात मोठ्या त्रिकोणी संख्येने निश्चित करा. एक अंकी सर्वात मोठी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 6. त्रिकोणी संख्या माना बरं. म्हणजे याला 6 ने भाग जातो. 6 ने भाग जातो. 6ची कसोटी काय आहे? 2 आणि 3 ने भाग जातो. म्हणजे या ठिकाणी 2 ने भाग जातो याचा अर्थ इथं कसली संख्या पाहिजे? समसंख्या. म्हणजे इथे 2 4 6 8 हे अंक असणार. आता 0 तोही असू शकते. आणि त्याच्यापेक्षा 1 ने कमी इथं म्हणजे 2 असेल तर इथे 4 असेल तर इथे 3, 6 असेल तर 5, 8 असेल तर 7, 0 असेल तर 9. आणि मग त्या ठिकाणी आपण बघायचं 6 आणि 3 9, 9 आणि 3 12 जातो. म्हणजे इथे जातो 6 आणि 3 9, 3 12 आणि 4 16, 3 ने जातो. 6 आणि 3 9, 5 14 26, 3 ने जाते. 6 आणि 3 9, 7 16 आणि 8 24 जातो. 3 ने जातोय. 6 आणि 3 9, 9 18 जातो. म्हणजे इथं 3 पर्याय येतात. आपल्याला इथं त्यातला कोणता पर्याय दिलाय बघा? स्टारच्या जागी कोणता अंक असेल? स्टारच्या जागी 1 7 9 कोणता दिलाय पर्यायामध्ये? 1 दिलाय, 7 दिलाय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 4. एक दुकानदार वस्तूची छापील किंमत खरेदी किमतीच्या शेकडा 40 ने जास्त लावतो, त्यावर 40% सूट देतो. तर दुकानदाराला शेकडा नफा किंवा तोटा किती? पहा, दुकानदार 40% जास्त किंमत लावतो. म्हणजे 100 रुपये खरेदीची असेल तर त्याच्यावरती 40% जास्त किंमत लावली म्हणजे काय होईल? 140 छापली किंमत.
आता या छापलेल्या किमतीवरती तो 40% सूट देतो. 140 ची 40% किती होतील? 56 रुपये सूट देईल. म्हणजे काय झालं त्याला? 10 6 गेले 4, 14 6 गेले 8, 84 रुपये विकली. मग त्याला खरेदी 100 रुपये, 84 विकली. याचा अर्थ काय झाला? 16 रुपये तोटा, म्हणजे 16% तोटा. पर्याय क्रमांक 2. एका चौरसाचे क्षेत्रफळ ए वर्ग अधिक 32 अधिक 256 चौरस सेंटीमीटर, तर त्या चौरसाची परिमिती. आता ही वर्ग संख्या, चौरसाचे क्षेत्रफळ आहे म्हणल्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. मी ते वर्गमूळ काढण्यासाठी, याचं वर्गमूळ काढण्यासाठी पहिल्या पदाचा वर्गमूळ 1, मधल्या पदाचं चिन्ह अधिक, अंत्यपदाचं वर्गमूळ 16. ही चौरसाची काय झाली? बाजू झाली. लगेच पहा चेक करून की याचा वर्ग येतो आहे का? पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग, मधल्या पदाचे चिन्ह अधिक, त्या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट पडली संख्या 16 आणि ए चा गुणाकार 16 येईल, त्याची दुप्पट 32 येईल. आणि ते पदाचा वर्ग 16 चा वर्ग 256. आपल्याला बाजू आली ए अधिक 16, तर परिमिती काय करावं लागेल? गुणिले 4. 4 ने गुणलं तर 4a अधिक 64 ही त्या चौरसाची काय येणार आहे? परिमिती येणार आहे. चला पुढे. एक समलंब चौकोन, एका केंद्रीय कोणाचे माप 140, तर त्या लघु कंसाच्या संगत विशाल कंसाचे माप. केंद्रीय कोण काढायचा 140 चा, आणि मग विशाल कंसाचं विचारायचं. केंद्रीय कोण 140 चा असेल तर कंस कितीचा असणार आहे? 140 चा. मग विशाल कंस कितीचा असणार आहे? वर्तुळ कितीचं असतं? 360. 360 मध्ये 140 चं घालवलं 220. इथे लक्षात घ्या, या ठिकाणी हा दिलेला 140 चा, म्हणजे हा कंस असणार 140. संपूर्ण वर्तुळ 360 चा असतो. मग राहिलेला हा विशाल कंस 360 140 केलं तर 220. आणि ती परिमिती इथे 4a अधिक 64. पुढे आता समलंब चौकोन आहे, यामध्ये माप काढावी लागतील आपल्याला. कोणता एईडी हा 30 चा दिलेला, हा 30 चा आहे. सीबीएफ हा 45 चा दिलेला आहे. माप दिलेले एई 18, एई म्हणजे 18 दिलेला आहे. एबी 12 दिलेला आहे. तर परिमिती विचारली 30 60 90 चं त्रिकोण काय आहे? 45 45 90 चं त्रिकोण. या ठिकाणी 30 60 90 चं काय त्रिकोण आहे? x√3 2x, म्हणजे 30 60 90. 30 च्या समोरची बाजू x असेल, तर 90 च्या समोरची बाजू 2x असते. 90 च्या समोरची बाजू 18 दिली, जी किती येणार आहे? 9 येणार. म्हणजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ही किती येणार आहे? 60 च्या समोरची बाजू 9√3 येणार. ओके. आता हे 9 आहे, हे 12 आहे, हे 12 असणार. ही 9 आहे म्हणजे हे 9 असणार. ओके. आता हे 55 90 चं त्रिकोण आहे. याचा अर्थ 55 90 चं त्रिकोण काय असतं? x√2. म्हणजे ही 9 आहे, म्हणजे ही 9 आहे, आणि ही 9√2. परिमिती काढायची आपल्याला. पाहिजेची बेरीज करता येते, करा. 18 12 किती 30 आणि 12 42 आणि 9 51 अधिक 9√3 अधिक 9√2. त्यातनं 9 कॉमन निघतो का? नाही निघत. 3 कॉमन निघेल. म्हणजे हे पर्यायामध्ये आहे का उत्तर? पर्याय क्रमांक 2 आहे. ओके. जर काढायचं म्हटलं तर पुन्हा 3 कॉमन काढून आपल्याला याच्याबद्दल निघू शकेल.
17 अधिक 3 रूट 3 अधिक 3 रूट 2 असे उत्तर येऊ शकतो. चला पुढे 63वा घ्या प्रश्न. 5x चा घन अधिक 4x वर्ग y वजा 3x y वर्ग अधिक 6y घन मधून वजा केल्या वजाबाकी किती येईल? किती येते रे वजाबाकी? आता इथं काय का मोठा अडचणीचं नाही. वजा केलं तर वजामुळे चिन्ह बदलतील. किती येते उत्तर? पहिला दुसरा वजा x चा घन आणि प्लस वाय प्लस y चा घन, y चा वजा y चा पण घन. कसं दोन येईल? पहिलं आणि दुसरं, पहिला दुसरं पहिलं आणि तिसरं. ओके, y घन वजा x. ओके, पहिलं आणि तिसरं उलट सुलट दिलं. चला पुढे 3x/2 अधिक 4 बरोबर 4x वजा 11. तर x बरोबर किती? 3x/2 अधिक 4 बरोबर 4x वजा 11. इथे छेद सारखा करा. इथे होईल 8 सॉरी 2 होईल. 3x याची दुप्पट केली 8 बरोबर 4x वजा 11. हे दोन काढले तिकडे पाठवून दिले होते. 3x वजा 8 बरोबर 8x वजा 22. मी हे वजा 22 इकडे काय 3x तिकडे पाठवा. वजा 8 अधिक 22 बरोबर 8x वजा 3x जे 5x बरोबर 14 येईल. x बरोबर 14/5. 3x अधिक 4 3x/2 अधिक 4 आहे. आपण इथे वजा केले त्यामुळे सगळा खेळ झाला. हे अधिक 8 आहे म्हणजे 22 आणि 8 30 होईल. x बरोबर 6 येईल. पर्याय क्रमांक 4. सोहमला गेल्या 3 वर्षात उद्योगधंद्यातून 8,80,000 रुपयाचे एवढे उत्पन्न मिळाले. पहिल्या वर्षाला 1.5 पट उत्पन्न, दुसऱ्या वर्षी दुप्पट, तिसऱ्या वर्षी. तर सोहमला तिसऱ्या वर्षी किती उत्पन्न मिळाले? पहिल्या वर्षी x मानलं तर दुसऱ्या वर्षी 1.5, तिसऱ्या वर्षी 3x. मग हे पहिल्या वर्षी 1.5 उत्तर आणण्याऐवजी काय करा? पहिल्या वर्षी 2x त्याची 1.5 दुसऱ्या वर्षी 3x आणि तिसऱ्या वर्षी 6x म्हणजे ती झाले 11x बरोबर 8,80,000. x बरोबर काय होणार आहे? भागिले 11 केले 11 28 म्हणजे किती होईल? 80,000 x ची किंमत. दुसऱ्या वर्षी किती होणार आहे? दुसऱ्या वर्षी 2x म्हणजे 1,60,000. दुसऱ्या वर्षी 2,40,000 आणि तिसऱ्या वर्षी 4,80,000. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 27 पट होते. 5 वर्षात तीच रक्कम 64 पट होते. तर व्याजाचा दर किती? व्याजाचा दर कसा काढणार आहे? 5 वर्षात 64 पट, 5 वर्षाचं चक्रवाढ व्याजाने आहे. 66 1 आणि 2 पर्याय लावतो. 2 वर्षात 27 पट 33/33. पर्याय 1 आणि पर्याय क्रमांक 2 येते. चला पुढे एका शंकवाकृती 9:30 वाजत आले. एका शंकवाकृती तंबूची उंची 28 मीटर, तळाचा व्यास 42 मीटर. तंबू तयार करण्यास किती कापड लागेल? काय करावं लागेल रे? काय सूत्र? वक्रपृष्ठफळ बरोबर उठ येत नाही पुढे बसायला आणि पुढे बसायला असेल तर बस, नाही उठून गाडी जा. चल, वक्रपृष्ठफळाचं काय सूत्र आहे? शंकूचं वक्रपृष्ठफळ बरोबर पाय स्क्वेअर पाय आर स्क्वेअर एच. आणि शंकू आहे ते शंकूचं पाय आर स्क्वेअर एच आणि वक्र वृत्ताची तिथं काय? पहिला पेपर चालू नाही, 50वा पेपर चालू आहे तर अजून शंकूचं आम्हाला वक्रपृष्ठफळाचं येत नाही सूत्र म्हणजे काय करायचं? 1/3 पाय आर एल. काय मग सूत्र आहे?
पहिल्यापासून पेपरला येताना पुस्तक घेऊन यायची, पेपर झाल्या पुस्तक काढायची, जिथं जी सूत्र येत नाहीत ना ती सूत्र सांगायची. मोकळा अजिबात यायचं नाही. जो पुस्तक घेऊन येणार नाही ना त्याला मी बसून देणार नाही. गणिताच्या बुद्धिमत्तेच्या दोन्ही वेळेस ज्या ज्या प्रश्नाची तुम्हाला अडचण येत आहे ना ती सोल्युशन मध्ये पुस्तक काढायची. आणि पुस्तकं आणायची नसेल तर मी बसून देणार नाही. पहिल्यांदा सांग. दोन विषम एकरूप विषमभूत काटकोन कर्णाच्या बाजूने जोडल्यावर कोणती पण निश्चितपणे आकृती होईल. जर या ठिकाणचा जोडला तर तो या पद्धतीने एक पतंगाची आकृती होईल, आणि तो जर त्या पद्धतीनं जोडला या ठिकाणी तर आयत एक होईल. म्हणजे पर्याय पतंग एक होईल आणि आयत एक होईल. पर्याय क्रमांक 1 आणि 2. कारण काय सत्य विधान ओळखा. दोन चौरसाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 9:1 असल्या बाजूचे गुणोत्तर 3:1 असेल की वर्ग होतो. म्हणजे पहिलं बरोबर आहे. दुसरं गोलाच्या पृष्ठफळाचे गुणोत्तर त्या गोलाच्या त्रिज्येच्या वर्गाच्या गुणोत्तर इतकं असतं का? पाय क्यूब असतो. त्यामुळे तिथे घनाच्या या घनमुळाच्या गुणोत्तरा इतकं असेल. दोन गोलाच्या घनफळाचे गुणोत्तर गोलाच्या त्रिज्येच्या वर्गाच्या गुणोत्तरा इतके असते. चूक आहे. चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या व त्या चौरसाची बाजू याचे गुणोत्तर नेहमी एकाच दोनच्या निम्मी त्रिज्या असते. पुढे एका वृत्तचित्रीच्या तळाचा परिघ 88, उंची 12, तळाची त्रिज्या तेवढीच ठेवून उंची 6 सेंटीमीटर असलेला एक शंकू ठेवला तर तयार होणाऱ्या आकृतीचे घनफळ काढा. वृत्तचित्र आहे आणि त्याच्यावरती एक शंकू ठेवलेला आणि मग असं पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ विचारले. उंची परिघ 88 आहे. 88 गुणिले उंची केली की त्या याचं घनफळ येईल. परिघ गुणिले उंची 12×8 = 96, 12×8 = 96, 9 105 1056. वृत्तचित्र झालं. वरच्या शंकूचं 1/3 h. इथं उंची किती आहे? तिथे 1/3 गुणिले पाय 22°/7. त्रिज्या किती आहे? 88. याच्यावरून आपल्याला परिघावरून त्रिज्या काढावी लागेल. किती आहे त्रिज्या? किती आहे? 14 गुणिले 14 गुणिले उंची किती आहे? 6. 7 दुने केले, 3 दुने केले, किती येत आहे? 22 14 28 56 गुणिले 22 केले, 56 गुणिले 22 32 असे 22 म्हणजे 10 110 3 113 3 8 5 3 8 1 2188 नाही पर्यायामध्ये आधी तर वापरा सूत्र सोडवा. पुढे समलंब चौकोन ABCD मध्ये AB ला DC लंब आहे, एक समांतर आहे. AB AM आणि DC हा लंब आहे. BN DC वरती लंब आहे. इथे माप दिलेले आहे 20 15 13. 15 आहे, 20 आहे, 13 आहे, 5 आहे. या ठिकाणी 5 12 13 हे 12 हे 12 येईल. हे किती येईल? 9 येईल. हे 20 आहे. आपल्याला काय विचारलं? क्षेत्रफळ 20 आणि 29 5 34 अधिक 20 1/2 गुणिले समांतर बाजूची गुणिले उंची 62 12 होईल. 54 गुणिले 6 किती येत आहे? 324. पुढे सरळ रूप द्या. x अधिक x अधिक y अधिक 1 y छेद x वजा y. इथं काय करावं लागेल? छेद सारखा करावा लागेल. x अधिक y अधिक x y छेद x मायनस y. छेद सारखा केला. x अधिक y x मायनस y याला x मायनस y ने गुणावं लागेल आणि इकडे x प्लस y ने गुणावं लागेल. गुणलं तर काय होईल? x वर्ग वजा xy आणि इकडे गुणलं तर अधिक xy अधिक y वर्ग. हे कॅन्सल होईल. उत्तर काय होणार आहे? x वर्ग अधिक y वर्ग भागिले x वर्ग वजा y वर्ग. तर पर्याय क्रमांक 2. हरीने 5 तास याप्रमाणे 8 दिवस काम केले. रामने रोज 4 तास प्रमाणे 12 दिवस काम केले. दोघांना 880 रुपये मिळाले तर रामने किती कमवले?
रोज 5 तास प्रमाणे 8 दिवसात 40 तास काम केलं हरीनं, आणि रामनं 4 तासाने 12 दिवस म्हणजे 48 तास काम केलं. म्हणजे दोघांनी मिळून 88 तास काम केलं. पगार 880 रुपये मिळाला. 880ला भागितलं तर पगार किती येतो? 10 रुपये. याला 40 तारी 400, याला 480. एक्स प्लस ए एक्स प्लस बी बरोबर एक्स वर्ग अधिक 7x अधिक 10. एक्स अधिक ए एक्स वजा बी बरोबर किती? दोन पर्याय नोंदवा. इथं गुणाकार करूया आपण. एक्स अधिक ए एक्स अधिक बी गुणाकार केला तर एक्स म्हणजे एक्स वर्ग अधिक त्यांच्या वेळ पाडायचे. 100 वर्ग अधिक 7 आपल्या वेळ पाडायचे. ओके. याचे फॅक्टर पाडू आपण. एक्स वर्ग अधिक 7x अधिक 10 गुणाकार 10 आला पाहिजे. बेरीज 7. 5 गुणे 10 म्हणजे एक्स अधिक 5 आणि एक्स अधिक 2. एक्स अधिक ए ची किंमत 5 येईल आणि बी ची किंमत 2 आपण मांडली. आणि इथं ए ची किंमत 2 मांडली, बी ची किंमत 5 मांडली. अशा पद्धतीने किंमत घातली. एक्स अधिक ए म्हणजे इथे तर किंमत घातली. ए ची किंमत जर एक्स अधिक 5 घातली, ए ची किंमत जर आपण 5 घातली इकडे, आणि एक्स वजा बी एक्स वजा 2 हे जर केलं तर काय होणार आहे? इथे एक्स वर्ग 5x वजा 2x 5x वजा 2x वजा 10 म्हणजे इथे काय होणार आहे? अधिक 5x म्हणजे इथे एक्स वर्ग अधिक 3x वजा 10 हे एक येईल. आणि हे जर घातलं एक्स अधिक 2 आणि एक्स वजा 5 घातलं तर एक्स वर्ग अधिक 2x वजा 5x वजा 10 इथे काय होईल? एक्स वर्ग वजा 3x वजा 10 हे दोन उत्तर येते. व्याज जर 25% वरून 18% केला त्यामुळे ग्राहकास 8 वर्षाची व्याज 5,600 रुपये कमी मिळाले. तर ठेव म्हणून ठेवलेली रक्कम किती? 18वरनं 25वरनं 18% केला म्हणजे 7% कमी केला व्याज. तर 8 वर्षाचं व्याज 5,600 रुपये कमी मिळालं. एका वर्षाचं किती कमी मिळालं? 7% कमी केला. 5,600 भागिले 7 केलं तर 800 रुपये कमी मिळालं. म्हणजे 700 रुपये. 7% बरोबर 700 रुपये. तर 100% बरोबर याची 100 पट आहे. म्हणजे याची 100 पट केली तर 10,000 रुपये. म्हणजे किती आहे? ठेवलेली रक्कम 10,000 रुपये. ओके.